आहे वडापाव. आम्हाला काय आम्हाला भूक लागते आम्ही खातो. बोला बोला तुम्ही बोला काय मुंबईकरांच्या काळजाचा विषय आहे. वडापाव म्हणजे मुंबईकरांची एक जान आहे, त्यामुळे ते खाणारच. की हॉटेलला खावा. आता दर वाढणारच आणि ही फसवणूक चालू आहे. इस्रायल आणि यांच्यात युद्ध चालू आहे, ते आम्ही फसतोय, ते सामान्य माणूस फसतोय पूर्ण. मी दुसरीकडे 30 रुपयाचा समोसा भाव खाल्ला आज सकाळी, काय करणार? 15 रुपयाचा समोसा भाव 30 रुपये झालाय. तसं आता 1900 रुपयाचा डबा आम्ही घेत होतो तेलाचा, तो आता मला 2600 रुपयाला पडतो. व्यवसायाला तर फटका बसला तर जिथे आम्हाला म्हणजे 10 रुपये मिळत होते तिथे आता 2 रुपये मिळतात. तरी आम्ही खुश आहोत, कारण पब्लिक खुश आहे, आमचं गिराईक खुश आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईकरांच्या हक्काचा खाण्याचा पदार्थ कोणता असेल तर तो आहे वडापाव. पण युद्धाचा फटका या वडापावला सुद्धा बसलेला आहे, कारण 5 ते 7 रुपयांनी या वडापावचे दरसुद्धा वाढलेले आहेत. पण सामान्य माणसाचा विचार केला तर 1-1 रुपयासुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे मुंबईकरांच्या आवडीचा हा वडापाव आता त्यांना परवडत नाही आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचं कारण म्हणजे या वडापावचे वाढलेले दर. भाईखळ्यामधील एका फेमस वडापावच्या स्टॉलवर आता आपण आहोत आणि इथे वडापाव ज्यांचा फेवरेट आहे असे मुंबईकर माझ्यासोबत आहेत, जे रोज म्हणण्यापेक्षा दिवसाआड वडापाव खातात. तर यांच्या खिशाला हा वडापाव परवडतोय का? कारण 5 रुपयांनी या वडापावचा दर सुद्धा वाढला आहे. तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तर 5 रुपयांनी वडापाव वाढला आहे, तरी सुद्धा तुम्ही आवडीने खाताय. फटका बसलाय? हो, फटका बसलाय. 5 रुपयाने वाढलाय म्हणजे आमच्या एक्स्ट्रा 5 रुपये जातात आमच्या खिशातनं. पण मग आता मुंबईकरांना वडापाव परवडत नाही असं पण बोलू शकतो. पण आता मला वाटतं की गॅस जर सुरळीत असेल तर त्यांनी गॅस परत त्यांनी वडापावचे रेट पण परत त्यांनी कमी करायला पाहिजे. पण आता किती दिवस झाले तुम्ही हा 5 रुपये वाढलेला एक्स्ट्रावाला वडापाव खाताय? 1 महिना झाला. पण मग असं वाटत नाही का आता नको खायला, आता 5 रुपये वाढलेत? कारण 5 रुपये सुद्धा आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी जास्त आहेत. 5 रुपये काळजाचा विषय आहे वडापाव. आम्हाला काय आम्हाला भूक लागते आम्ही खातो. बोला बोला तुम्ही बोला काय मुंबईकरांच्या काळजाचा विषय आहे. वडापाव म्हणजे मुंबईकरांची एक जान आहे, त्यामुळे ते खाणारच. 10 रुपयांनी जरी वाढला तरी खाणार. पण आपली एक सरकारला विनंती असेल की सरकारचं युद्ध जर थांबलं तर जे पूर्ववत रेट आहेत ते रेट पूर्ववत करावे. पण आता तुम्ही इथूनच वडापाव खाता की बाकीच्या ठिकाणी सुद्धा रेट्स वाढले? इथूनच वडापाव खातो. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जे सातत्याने या रेट्स वाढतायत, सामान्य माणसाला कुठेतरी त्यांच्या खिशाला फटकाच आहे ना हा? आहे ना मॅडम, पडतो बरं. कारण प्रत्येक वेळी काय ना काय रेट वाढतच चालले आहेत, त्यामुळे मग लोकांची सॅलरी पण वाढत नाही ना. सॅलरी वाढत नाही हा मेन मुद्दा आहे. त्याच्यामुळे फक्त 5-5 रुपयांनी वडापावचे दर वाढत आहेत. तर फटका किती बसतोय असं वाटतं सामान्य नागरिकांना? सामान्य बसतात ना, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ झाली. आता तेलामध्ये वाढ झाली आहे, इतर गोष्टीमध्ये वाढ होत चालली आहे. डीमार्टमध्ये गेलं तर आता त्याचा रेट डबल झालेला आहे. काय ते या सगळ्या गोष्टी वाढल्यात. आता यांचं असं एक म्हणणं आहे की LPG सिलेंडरचे दर वाढलेत, पण अनेक ठिकाणी असं आहे की आता एक जण मला बोलले की आम्हाला दर वाढवायचेच होते म्हणून आम्ही वाढवलेत. तर युद्धाचा कुठेतरी फायदा घेऊन पण हे दर वाढवले जातात असं वाटतं का, की ते एक फक्त कारण दिलं जातंय? मला तर वाटतं युद्धाचंच कारण दिलेलं आहे यांनी. हां, म्हणून ते रेट वाढवले त्यांनी. यांना वाढवायचेच होते रेट. त्यांना युद्धाचं निमित्त मिळालं, यांना वाढवले. सामान्य माणसं पण प्रश्न उपस्थित करत नाहीत ना, हा हे नाही वाटत? आता काय सामान्यांना रोजची गरज आवडीचा असल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. दादा तू जरा ये जरा मला सांग, आता हे सगळे वडापाव प्रेमी आहेत, पण हे 5-5 रुपयांनी सुद्धा दर वाढणं खिशाला फटकाच आहे असं नाही वाटत का? फटका तर आहे. सामान्य माणूस काय करणार? आता त्यांची एक चव आहे. शेवटी मुंबईचा वडापाव फेमस आहे. बाहेरून लोक येतात खायला, परदेशातून कुठून काही लोक येतात. बोलतात वडापाव सारख्या पदार्थाला तर कुठेही स्थान आहे, रस्त्यावरचा असू दे किंवा हॉटेलला खावा. आता दर वाढणारच आणि ही फसवणूक चालू आहे. इस्रायल आणि यांच्यात युद्ध चालू आहे, ते आम्ही फसतोय, ते सामान्य माणूस फसतोय पूर्ण. ते त्याच्या काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. हे रेट्स जे आहेत ते आता जे वाढलेत ते परत आधीसारखे नाही होणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे. काय वाटतं? एकदा वाढलेले रेट कधीच कमी होणार नाही, कारण की एकदा वाढले ते कधी कमी होतच नाही. अजून वाढत जातील पण कमी होणार नाही. हे तर आता पण मग लोक जसं आहे तसं मान्य करतात आणि पुढे जातात, तरीही खातात असं नाही वाटत? आता काय करणार? शेवटी प्रत्येकाचं एक मन आहे, खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही कोणी. आता काय करणार? 25 रुपये असू दे किंवा 30 रुपये. आता मी दुसरीकडे 30 रुपयाचा समोसा भाव खाल्ला आज सकाळी, काय करणार? 15 रुपयाचा समोसा भाव 30 रुपये झाले. तर काय करणार? मुंबईकरांसाठी खूप वाईट बाब आहे.
जरा ते करायला पाहिजे. आता काय सरकारला काय आवाहन असेल, काय सरकारने करावं? जे हे युद्ध जे आहे ते आणखीन आता युद्धविराम झालाय असं बोलतायत, पण तरी सुद्धा गोष्टी वाढतातच आहेत. तर काय करणार, ते युद्धामुळे आमचं नुकसान होतंय ना. ते युद्ध थांबून लवकरात लवकर कळकळीची विनंती आहे की लवकर थांबून जे आहे ते रेट चालू करावे. इकडे तर लोकांना त्रास होतोय, गरीब लोक काय करणार, कसं खाणार. आता दुकानवाल्याकडे बी जाणार तर ते लोक तर म्हणणार आम्ही काय करणार, फोडूनच महागवारी वाढवतात. मग आम्हाला तर काय भूक लागली आहे थोडं खायसाठी, तर आम्ही तर 5-10 रुपये बघत नाही हो. आता खायसाठीच मेहनत करतोय ना मॅडम, मग काय करू शकतात. त्यांचं बी काय हे नाही, त्यांच्यावरती उलट हे सरकार लोकांना साथ द्यायला पाहिजे सर्वांना. बघा लोक तर स्टॉल पण हटवून टाकतात आहे. आता गॅसचं बाटल्याचं एवढं काहीतरी काय घोटाळा चालू आहे, तरी लोकसुद्धा कसं बघा, लोकांचं कसं आहे, कामवाले आहे बिचारे, त्यांच्यासाठी तर पाहिजे हे धंदा वगैरे. बाकी त्या लोकांना हॉटेलचं परवडणार नाही. जिकडे 10-20 रुपयेमध्ये काम होतोय तिकडे ते 50 रुपये टाकू नाही शकत. बघा महागवारी तर लय जास्तच वाढली आहे. आता आपण तर बघा तुम्ही सपोर्ट साथ सरकार देतात आहे मॅडम, तर आमच्यापासून एवढंच आहे की सरकार लोक काहीतरी मनुष्यासाठी, गरीब लोकांसाठी आहे ना, काहीतरी करायला पाहिजे. आता हे लोकांना फटका बसतो या 5-10 रुपयाच्या रोजच्या वाढीचा. हे पण आता ते वाढण्यात परत जे आहे ते 20 रुपयाचा 25 झाला तर तो परत 20 नाही होणार आहे. नाही हा होणार सगळ्यात आहे मोठा मॅडम, आहे. ते तर जास्तच वाढणार ना. हो. 25 तुम्ही म्हणताय पण 30 पर्यंत बी जातोय. जाईल. जसं जसं ज्यांचं ते हे करणार तर ते तर वाढणारच आहे ना. करणार आहोत. माझ्यासोबत एक वडापाव विक्रेते आहेत आणि टेस्टी वडापाव चिंचपोकळीमधला, जिथे फार गर्दी असते, यांच्या वडापावला युद्धाचा काही फटका बसलाय का? कारण यांनी सुद्धा 5 रुपयांनी दर वाढवलेले आहेत. त्यांना ते का वाढवावे लागले आणि कसा फटका बसलाय तर का, असं आपण सगळं जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तर युद्धाचा फटका बसलाय असं वाटतं का तुम्हाला तुमच्या? 100% युद्धाचा फटका म्हणजे तसं मला कसं आहे, मी आजपर्यंत क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. काही गिरायकं अशी आहेत की त्यांना 5 आणि 2 रुपयाचा विचार नाही करत, त्यांना क्वालिटी हवी असते. आणि क्वालिटी असल्यामुळे काय मला तसा फरक नाही पडलेला आहे. फक्त एवढंच आहे की काही जे दर आहेत ते वाढलेले आहेत. जे काय मी मटेरियल जे आणतो ते वाढल्यामुळे मला पर्यायच नव्हते या गोष्टीसाठी, म्हणून मला ते वाढवावं लागलं. किती रुपयांनी? आधी वडापाव कितीला मिळायचा? माझा 20 रुपये होता, तुम्ही आता 25 रुपये केलं. बटाटा भजी माझ्याकडे 34 रुपये प्लेट होती, ती मी 40 रुपये केली. पण पर्यायाने त्यांना पर्यायच नसतो. सिलेंडर मिळतच नाही. कमर्शियल टोटल सिलेंडर म्हणजे जे रस्त्यावरती धंदे करतात त्यांना बंद केलेले आहेत. हॉटेलवाल्यांना पण देत आहेत, मला नाहीच मिळत आहे. नाही मिळत आहे. पण हॉटेलवाल्यांना जिथे 10 सिलेंडर होते तिथे 4 किंवा 5, म्हणजे अजूनपर्यंत ते जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम चालूच राहणार पण आहे. आता ते काही युद्धविराम झालाय म्हणता, पण आता तुम्ही युद्धविराम जरी झाला तरी जो सिलेंडर मला सप्लाय करायचा त्याला मी विचारलं की हे सगळी परिस्थिती आवक आहे, त्याला अजून 1-1.5 महिना जाईल. 1-1.5 महिना जाईल असं तुम्हाला हो सांगितलं. हो. म्हणजे तुम्हाला नॉर्मली या आधी सिलेंडर मिळायचा तो अजूनही मिळत नाहीये. मला सिलेंडर मिळतो ते माझं म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा मी डिपॉझिट भरलेलं आहे तिथे, त्या विरोधात मला म्हणजे तो सिलेंडर मिळत होते. पण आता अजून तुम्हाला जो आधी सुरळीत पूर्ववत अजून असं काही झालेलं नाहीये. नाही मिळत आहे. आता मी कसं माझ्या घरचे सिलेंडर आहेत 4, ते मी यूज करतो. ते संपले तर स्टोव लावतो. म्हणजे पर्यायाने धंदा कुठेतरी चालू ठेवायचा हे माझं पहिल्यापासून आहे. हे गेले 1 ते 1.5 महिना झाले सगळं सुरू आहे. कसा फटका बसलाय तुमच्या व्यवसायाला? महागाईमुळे तेलाचा भाव वाढला या युद्धामुळे, परत इतर गोष्टींचाही भाव वाढलाय. तेलाचा भाव तर गगनाला भिडलाय. त्यानंतर कसं आहे, आता गॅस मिळत नाही आहे. मोठा प्रश्न गॅस. तेल तर मिळत आहे पण महाग मिळत आहे. गॅस तर म्हणजे मिळतच नाही आहे, खूप प्रॉब्लेम आहे. तरी पण कुठून तरी ॲडजस्टमेंट करून कसं आहे, आता ग्राहक सेवा आहे ही. आम्ही म्हणजे व्यवसाय म्हणून आमच्या धंद्याकडे बघत नाही आहे. पण काय झालं आहे की गॅस न मिळाल्यामुळे बहुतेक ठिकाणी हे दुकानं बंद झाली आहेत. जे वडापावच्या गाड्या आहेत त्याही बंद आहेत. काही लोकांनी म्हणजे डिझेल वापरलं आहे, काही लोक लाकडावर चालू केलं आहे. तर कसं आहे, हे एक जनसेवा आहे. म्हणजे व्यापारातून एक जनसेवा केली जाते, त्या हिशोबाने आपलं चाललंय. फटका बसला व्यवसायाला तर फटका बसलाच आहे. जिथे आम्हाला म्हणजे 10 रुपये मिळत होते तिथे आता 2 रुपये मिळतात. तरी आम्ही खुश आहोत, कारण पब्लिक खुश आहे, आमचं गिराईक खुश आहे, समाधानी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ठीक आहे. आता म्हणजे अगोदर आपण 10 रुपये कमवत होतो, आता 2 रुपये कमवतो आहे. पण आपण कमवतोय, आपलं घर चालतंय आणि गिराईक खुश आहे आणि मी खुश आहे. त्यामुळे असं फटका बसला आहे. पण फटका बसला असं म्हणजे एवढं पण असं म्हणता येत नाही, पण ठीक आहे. तुम्ही रेट वाढवलेत का वडापावचे? नाही, अजिबात नाही. विचार आहे वाढवायचा रेट्स वगैरे? विचार म्हणजे कसं थोडा येतो विचार, कारण का माहिती आहे, आपल्याला त्यातून आवक कमी झाली आहे.
आणि जावक जास्त झालेलं. जसं आता 1900 रुपयाचा डबा आम्ही घेत होतो तेलाचा, तो आता मला 2600 रुपयाला पडतो. बरोबर. त्यामुळे कसं आहे, आपली आवक कमी झाली, पण त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी गिरायक आहे ना. कारण आज आपण धंदा इथे आज नाही करत आहे की आता केला आणि उद्या म्हणजे आपल्याकडे कोण येणार नाही, ठीक आहे. आपण आत्ता दिला आणि नंतर आपल्याकडे कोण नाही, ठीक आहे, बंद केला. तसं नाही ना. आपला वर्ष उपार्जित धंदा आहे आणि त्याच्यावर आपल्या मुलं माझी वाढली, ग्रॅज्युएट झाली, मी माझं घर चालवतो आहे. त्यामुळे गिरायकांना खुश ठेवणं माझं कर्तव्य आहे, हे मी पहिले समजतो. गिरायक म्हणजे माझं दैवत आहे, देव आहेत ते. त्यांना म्हणजे मला भले 5 पैसे कमी मिळू दे, पण ते खुश आहेत ना, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण अनेक वडापाव विक्रेते जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इकडे आपण बघितलं की फटका बसलाय, पण त्यांचं हेच म्हणणं आहे की काही जणांनी दर वाढवलेले आहेत, काहींनी नाही वाढवलेले आहेत. ज्यांनी वाढवलेले आहेत त्यांच्याकडे गिराईक येतच आहेत. फटका बसलाय व्यवसायाला हे आपल्याला दिसत आहे. अर्थात ही परिस्थिती पुढे जाऊन जरी व्यवस्थित झाली तरीसुद्धा जे वाढलेले दर आहेत ते तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळे मुंबईकरांचा जीव असलेला वडापाव, त्या वडापावच्या व्यवसायाला फटका तर बसलेला आहे, असंच एकूणच सगळं चित्र आपल्याला दिसत आहे. अनेक जे खवय्ये आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हीसुद्धा जर वडापाव प्रेमी असाल तर तुमची यावरची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.